पुण्यात 50 वर्षीय व्यक्तीकडून 9 वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, पर्वती पोलीस ठाण्याबाहेर मोठा जमाव, आरोपी पोलिसांच्या ताब्यात। पश्चिम बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचाराच्या घटना, भाजपनं तृणमूलची कार्यालय फोडल्याचा अभिषेक बॅनर्जींचा आरोप, भाजपनं तृणमूल काँग्रेसचे आरोप फेटाळले। ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार, राजभवनात जाणार नाही अशी घोषणा, मात्र घटनात्मकदृष्ट्या उद्या विधानसभेची मुदत संपल्यानंतर आपोआप मुख्यमंत्रीपद जाणार। अभिनेता विजयची विधिमंडळ नेतेपदी निवड, सत्ता स्थापनेसाठी टीव्हीकेची काँग्रेससह छोट्या पक्षांना साथ, उद्या विजय मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता। एसआरपीएफ भरतीच्या लेखी परीक्षेतील गोंधळानंतर भरती स्थगित, एबीपी माझाच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट, प्रकरणाची चौकशी करण्याचे पोलीस उपमहानिरीक्षकांचे आदेश। चेन्नई सुपर किंग्सचा दिल्ली कॅपिटल्सवर 8 विकेट्सनी विजय, संजू सॅमसन कार्तिक शर्माची तुफान फटकेबाजी, सीएसकेची गुणतालिकेत 6व्या स्थानी झेप। नसरापूरनंतर पुणे पुन्हा एकदा हादरलंय। पुण्यातील पर्वती परिसरात एका 50 वर्षीय व्यक्तीनं अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। वेळीच नागरिकांनी प्रसंग ओळखून हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचं सांगण्यात येत आहे। घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून संतप्त नागरिकांनी पर्वती पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं, तर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। पीडितेला मेडिकलसाठी ससूनमध्ये नेण्यात आलं आहे। नसरापूरची घटना ताजी असतानाच पुण्यातील पर्वती परिसरात देखील एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। तो म्हणजे एका 9 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आलेत। एका 50 वर्षाच्या या नरधामाने हे अत्याचार केलेले आहेत असा प्रकार आता समोर आलेला आहे। पोलिसांनी तात्काळ या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे, त्याच्यावर कारवाई करतायत, अटक केलेली आहे। माझ्यासोबत या वस्तीत, या पर्वती परिसरात राहणाऱ्या महिला, त्यांना नक्की काय वाटतं, खरंच त्यांना सुरक्षित वाटतं का पुण्यामध्ये, हे आपण त्यांच्याकडून जाणून घेत आणि नक्की काय प्रकार घडलाय, काय नक्की घडतंय, सुरक्षित वाटतं खरंच? अजिबात नाही वाटत, सुरक्षितता अजिबात नाही वाटत। नसरापूरची घटना ताजी असतानाही आता पाहतोय तर पायाखालची जमीनच हादरली, म्हणजे त्याच घटनेची पुनरावृत्ती होती इथं। म्हणजे आम्ही आमच्या मुली बाळी कशा, म्हणजे कुणाच्या शिक्षणासाठी तरी आम्ही सोडू शकतो का यांना रिकामं? म्हणजे त्यांच्या सोबत सतत आम्ही राहू तर शकत नाही। बरं, घरातूनच आताची घटना तर घरातलीच आहे। तेच म्हणतोय, म्हणजे घरातून अशा घटना घडत आहेत। खरंच घरातल्यांवरतीच विश्वास नाही राहिला तर शेजाऱ्यांवरती तरी कसा विश्वास ठेवणार? मुली सोबत इथं काही तरुणी आहेत, खरंच त्यांना काय, पुण्यामध्ये प्रवास करताना, इतर फिरताना खरंच त्यांना सुरक्षित वाटतं का, हे आपण त्यांच्याशी बोलूयात। ताई, खरंच आता जी इथं घटना घडली ती आता चीड आणणारी आहे, सगळं काय आहे, खरंच परिसर सेफ वाटतो, सुरक्षित? आज पोलीस एवढ्या मोठ्या संख्येने इथं आलेत, कारवाई करतायत, आरोपीला अटक केली त्यांनी। अजिबात नाही वाटत, जाताना असं भीतीदायक वाटतं, म्हणून आई वडील येते सोबत सोडायला, कुठं पण असू दे, कॉलेज असू दे, घर असं क्लासेस असू दे, तरी वडील येते सोडायला, म्हणून ते सेफ वाटतं जरा। वडील असते, एकटं नाही सोडत कुठं घरचे, मग हे असं प्रकरण कळतं ना असं कानावर, म्हणून वडील असते सोबत। लोकांमध्ये नाराजगी, चीड, संताप या ठिकाणी दिसतंय। या आरोपीला लोकांमध्ये सोडून द्या, अन्यथा तात्काळ त्याला फाशी द्या, अशी मागणी या ठिकाणी होतीये। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। गृहमंत्र्यांना एकच मागणी आहे की वारंवार या घटना होत आहेत, फक्त तुमच्या माध्यमातून गृहमंत्र्यांना एक निरोप आहे की ज्या अशा घटना घडत आहेत लहान मुलींवरती, ह्याच्यावरती एक स्वतंत्र न्यायालय पाहिजे, स्वतंत्र कायदा पाहिजे आणि तो कडक कारवाई करणारा पाहिजे, म्हणजे असे नराधम जन्माला घालणार नाही। नसरापूरच्या प्रकरणामध्ये त्यांनी जर लगेच अंमलबजावणी केली असती तर ह्या घटना घडल्या नसत्या असं मला वाटतं। तर गृहमंत्र्यांनी लवकरात लवकर कारवाई करावी। आता जी घटना घडलेली आहे, आईची फिर्याद घेणे चालू आहे, जे काही सेक्शन आहेत कठोर सेक्शन ते आपण लावत आहे, त्याच्यामध्ये पॉक्सोचा सेक्शन लागणार आहे आणि मॉलेस्टेशनचेही सेक्शन लागणार आहे आणि ससूनमध्ये मेडिकल
मेडिकल चालू आहे सध्या. काय काय यांचं काय म्हणणं आहे सर? मागं लाठीचार्ज होत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. लाठीचार्ज होत नाहीये. आता हे सरकवलं पाहिजे असं मला वाटत आहे. सर नक्की का जमलेत हे? यांचं काय म्हणणं आहे? यांचं म्हणणं आहे की आत्ताच्या आत्ता फाशी द्या, जे आपल्याला शक्य नाही. सर ते आरोपी अटकेत आहे. आरोपी अटकेत आहे. बरं ती मुलगी सध्या सेफ आहे, सुरक्षित आहे? मुलगी सुरक्षित आहे. मुलीला काही असं हे इंजरी नाहीये. आता अमेरिका इराण युद्धाची सगळ्यात महत्त्वाची अपडेट आली आहे. इराण विरुद्धचं युद्ध थांबवल्याची अमेरिकेनं घोषणा केली आहे. ऑपरेशन एपिक फ्युरी थांबवलं अशी परराष्ट्र मार्को रुबियो यांनी घोषणा केली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काँग्रेसला कळवल्याचंही रुबियो यांनी म्हटलंय. आता इराणसोबत फक्त अणुविकास कार्यक्रमावर चर्चा होईल असंही रुबियो यांनी स्पष्ट केले आहे. आता फक्त हॉर्मुझमध्ये ऑपरेशन फ्रीडम राबवणार किंवा चालवणार असं देखील स्पष्ट करण्यात आलंय. त्यामुळे युद्धभूमीवरून महत्त्वाची अपडेट येते. इराण सोबतचं युद्ध थांबवलंय अशी घोषणा अमेरिकेनं केलेली आहे. इराण सोबतच्या चर्चा निष्फळ ठरत असताना अचानकपणे अमेरिकेकडून ही मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. ऑपरेशन एपिक फ्युरी थांबवलं अशी परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी घोषणा केलेली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काँग्रेसला कळवल्याचंही त्यांनी म्हटलंय. मात्र आता इराण सोबत फक्त अणुविकास कार्यक्रमावर चर्चा करू असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. तर डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रोजेक्ट फ्रीडमला स्थगिती दिलेली आहे. प्रोजेक्ट फ्रीडमद्वारे हल्ले करून हॉर्मुझ खुलं केलं जाणार होतं. पाकिस्तानच्या विनंतीनंतर ट्रम्प यांनी या प्रोजेक्टला आता स्थगिती दिली आहे. इराणसोबतच्या चर्चेत बरीच प्रगती झाली आहे. लवकरच अंतिम करार होईल असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. चर्चेत प्रगती होत असल्यानं लष्करी मोहिमांना स्थगिती देण्यात आल्याचंही डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे. तर अमेरिका आणि इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आणखी एक महत्त्वाची बातमी. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची हे चीनमध्ये दाखल झालेत. अराघची हे चीनी परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी चर्चा करणार आहेत. दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांसह अमेरिकेशी झालेल्या युद्धाबाबत चर्चा होईल. अराघची युद्धविराम झाल्यावर सातत्यानं विविध देशांचा दौरा करतात. याआधी त्यांनी पाकिस्तान, ओमान आणि रशियाचा दौरा केला होता. आता ते चीनला पोहोचलेत. सध्या इराण वैश्विक स्तरावर राजनैतिक पाठिंबा मिळवण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय. वळूयात पुढच्या बातमीकडे. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात विषप्रयोग करण्याचा आयसिसनं कट रचलेला होता. या प्रकरणात एनआयएनं विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं होतं. जैव दहशतवाद कटात 3 आरोपींना अटक केलेली होती. मुख्य आरोपी हैदराबाद स्थित डॉक्टर सय्यद अहमद मोहिमुद्दीन, उत्तर प्रदेशातील आझाद आणि मोहम्मद सुहेल या 2 सह आरोपींवर गुन्हे दाखल झाले होते. नोव्हेंबर 2025 मध्ये गुजरात एटीएसनं डॉक्टर मोहिमुद्दीनला एका टोल नाक्यावर अटक केली होती. त्याच्या वाहनात बेकायदेशीर शस्त्र, 4 लिटर एरंडेल तेल आणि इतर आक्षेपार्ह साहित्य आढळून आलं होतं. त्याच दिवशी आझाद आणि सुहेल यांनाही अटक झाली. या दोघांनी राजस्थानातील हनुमानगड येथील एका ठिकाणाहून पैसे व बेकायदेशीर शस्त्र उचलून ती गुजरातमधील छत्राल येथे पोहोचवल्याचं तपासात उघड झालंय. डॉक्टर मोहिमुद्दीननं एरंड्याच्या बियांपासून रिसिन हे अत्यंत घातक जैविक विष तयार करण्याचं काम स्वतःच्या घरात सुरू केलं होतं. या विषाचा वापर सार्वजनिक ठिकाणी निरपराध लोकांवर करण्याचा या टोळीचा इरादा होता. आता बातमी आहे पंजाबमधून. पंजाबच्या जालंधरमधल्या स्फोटाचा सीसीटीव्ही आता समोर आलाय. बीएसएफच्या मुख्यालयाबाहेर रात्री 8 वाजता हा स्फोट झाला होता. पार्सल घेऊन झालेल्या डिलिव्हरी बॉयच्या स्कूटीमध्ये हा स्फोट घडलाय. पंजाब पोलीस आणि बीएसएफ कडून संयुक्त तपास सुरू आहे. डिलिव्हरी बॉयला ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू आहे. एकाच रात्री जालंधर आणि अमृतसर अशा 2 ठिकाणी स्फोट झालाय. अमृतसरमध्ये लष्करी छावणीच्या बाहेर हा स्फोट झाला. तर जालंधरमधलं हे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे. डिलिव्हरी बॉयच्या स्कूटीमध्ये हा स्फोट झालेला आहे आणि त्यानंतर चौकशीसाठी या डिलिव्हरी बॉयला आता ताब्यात घेण्यात आलाय. या भीषण स्फोटानंतर हा डिलिव्हरी बॉय बचावलेला आहे. मात्र या स्फोटाचा सीसीटीव्ही आता समोर आलाय. भर रस्त्यात रहदारी असलेल्या भागात अचानकपणे डिलिव्हरी बॉयच्या स्कूटीमध्ये हा स्फोट झालेला आहे. एकाच दिवशी जालंधर आणि त्यानंतर अमृतसरमध्ये असा प्रकार घडल्याचं समोर आलंय. अमृतसरमध्ये तर एका लष्करी छावणीच्या बाहेर हा स्फोट झालाय आणि त्यामुळे आता या प्रकरणी काही जणांना ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू झाली आहे.
अतिशय भीषण असं हे CCTV आहे. जालंधरमधलं हे CCTV आहे. रात्री 8च्या सुमारास हा प्रकार घडलेला आहे. डिलिव्हरी बॉयच्या स्कूटीमध्ये अचानकपणे हा स्फोट झालेला आहे आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीला वेग आलेला आहे. या प्रकरणी या डिलिव्हरी बॉयलाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. बातमी आहे पश्चिम बंगालमधून. पश्चिम बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचाराच्या घटना घडल्यात. भाजपनं तृणमूलची कार्यालय फोडल्याचा अभिषेक बॅनर्जींनी आरोप केलाय. कार्यालय फोडल्याच्या चौकशीसाठी तृणमूलकडून समिती स्थापन करण्यात आली आहे. भाजपनं तृणमूल काँग्रेसचे आरोप फेटाळून लावले आहेत. कोणत्याच हिंसाचारात भाजपचे कार्यकर्ते नाहीत असं स्पष्टीकरण भाजपनं दिलंय. भाजप कार्यकर्त्यांनी हिंसाचार केला तर भाजप कारवाई करणार. निवडणूक आयोगाचेही हिंसक लोकांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश आलेले आहेत. तर पश्चिम बंगालचा गड 15 वर्षांनंतर हातून गेल्यानं अस्वस्थ झालेल्या ममता बॅनर्जींनी काल पत्रकार परिषद घेतली आहे. आपण हरलो नाही मग राजीनामा कसा देणार असं म्हणत ममता बॅनर्जींनी आडमुठी भूमिका घेतली आहे. त्यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलेत. नैतिकदृष्ट्याही मी स्वतःला विजयी मानते आणि त्यामुळे मी राजभवनात जाऊन राजीनामा देणार नाही अशी अजब भूमिका ममता बॅनर्जींनी घेतली आहे. तसंच येत्या काळात इंडिया आघाडीची मजबूत मोठ बांधणार असल्याचे त्यांनी सांगितलंय. কেন কিসের জন্য আমরা তো হারিয়ে নিয়ে যাব, হারলে আমি যদি শপথ নিতে যেতাম তাহলে আমি রেজিগনেশনটা করতাম। এখন তো কোয়েশ্চেন ডাজন্ট অ্যারাইজ। জোর করে দখল করে যদি কেউ মনে করে যে আমি কি রেজিগনেশন দিতে হবে, নো, নট দ্যাট। নাও অলসো আই ওয়ান্ট টু সে দ্যাট we didn't lose the election. It is their forceful attempt to defeat us. I am grateful to all my India team leaders. Sonia ji rang up me, Rahul Gandhi rang up me, Arvind Kejriwal, Uddhav Thackeray, Akhilesh Yadav, Tejaswi, Hemant Soren as a Jharkhand Chief Minister, all the allies of United India Alliance, Indian Alliance. They said we are totally, absolutely with you. I think our solidarity will be united and strong for the next days. तर या संदर्भात घटनात्मक तरतूद काय आहे आपण ग्राफिक्सद्वारे पाहतोय. सत्ताधारी पक्ष निवडणूक पराभूत झाल्यास त्या पक्षाचा नेता स्वतः मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतो. कोणी राजीनामा देण्यास नकार दिल्यास विधानसभेचा कार्यकाळ संपल्यावर त्या सरकारचं कायदेशीर अस्तित्वही संपतं. पश्चिम बंगालमध्ये ममता सरकारचा कार्यकाळ 7 मे पर्यंतचा आहे. 7 मे नंतर नवीन विधानसभा अस्तित्वात येईल. तर ममतांनी राजीनामा दिला नाही तरी मुख्यमंत्रीपद आपोआप जाईल. राज्यपाल बहुमत असलेल्या पक्षाला सत्ता स्थापनेसाठी पाचारण करतील. बातमी आहे तमिळनाडूमधून. अभिनेता विजयची TVK पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाली आहे आणि त्यामुळे विजय थलापती पुण्यासोबत सरकार स्थापन करणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. TVKनं आपल्या पहिल्याच निवडणुकीत 234 पैकी 108 जागा जिंकून इतिहास घडवलाय. तर बहुमताचा आकडा 118 आहे आणि त्यामुळे TVKला सत्तेचं सोपान गाठण्यासाठी 10 जागांची गरज आहे आणि त्यामुळे TVKचा काँग्रेससह छोट्या पक्षांसोबत घेत सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न आहे. तर 7 मे रोजी विजय मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. दरम्यान विजयच्या सरकारला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसकडून अजून निर्णय नाही. विजयच्या सरकारला पाठिंबा देण्याबाबत अंतिम निर्णय काँग्रेसच्या प्रदेश पातळीवर घेण्यात येईल अशी माहिती काँग्रेसचे सरचिटणीस KC वेणुगोपाल यांनी दिली आहे. दरम्यान सध्याचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांनी राजीनामा दिलाय. तर विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पहिल्यांदाच स्टॅलिन कार्यकर्त्यांमध्ये आले. DMK पक्षाचा विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला आणि त्यामुळे स्टॅलिन यांच्यासोबतच्या सहकाऱ्यांना अश्रू अनावर झाले. प्रदेश भाजपच्या संघटनात्मक नियुक्त्या जाहीर करण्यात आल्यात. विभागवार समन्वयक, संयोजक आणि सहसंयोजक नियुक्त करण्यात आलेत. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून या नियुक्त्या जाहीर झाल्यात. मुंबई विभागासाठी राजेश पांडेंवर समन्वयकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ठाणे आणि कोकणमध्ये आमदार योगेश सागर हे समन्वयक असतील तर आमदार प्रमोद जठार हे संयोजक असतील.
पश्चिम महाराष्ट्रात आमदार निरंजन डावखरे यांना समन्वयक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तर विक्रम पवारकर हे संयोजक असतील. उत्तर महाराष्ट्रात माधवी नाईक हे समन्वयक असतील, तर विजय चौधरींवर संयोजक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मराठवाड्यासाठी सुनील राणे हे समन्वयक असतील, तर नितीन काळे हे संयोजक आहेत. मराठवाड्यासाठी राहुल लोणकर हे सहसंयोजकपदी नियुक्त करण्यात आले. विदर्भात संजय कुटे हे समन्वयक आहेत, तर दिनेश सूर्यवंशी यांच्यावर संयोजक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.